अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जीनियस इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या निमित्ताने शाळेपासून राजमाता जिजाऊ चौक येथील शिवसृष्टीपर्यंत ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। शिवकालीन पेहराव परिधान केलेले तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित गीतांवर आणि लेझिम नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। तसंच अनेक विद्यार्थ्यांनी लाठीकाठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली। मिरवणूक शिवसृष्टी येथे पोहोचल्यावर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। अष्टावधान जागृत अष्टप्रधान
माझ्या जिजा भवानीला जिन दिस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं राज पृथ्वीचे करील बाळ माझा
आज जिजाऊच्या रूपाने आज आपण बघताय दिनेश स्कूलच्या माध्यमातून किती जिजाऊ या ठिकाणी आहेत. साक्षात जिजाऊचं स्वरूप घोड्यावरती बसलेलं आहे आणि खूप आनंद वाटते. दिनेश स्कूलचा हा प्रयत्न जिजाऊंच्या स्मृतींना उजाळा देतो आहे. खरोखर अशाच प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या दिनेश स्कूलच्या माध्यमातून होत राहो आणि जिजाऊंचा कार्यक्रम हा दरवर्षी व्हायला पाहिजे. खरोखर ती एक प्रेरणास्थान आहे आपल्या देशाचं, जगाचं. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला एकत्रित बोलवून आमचा या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल दिनेश स्कूलचं मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ तसंच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या दोघं महापुरुषांची आज जयंती. खरं म्हटलं म्हणजे स्वराज्य संकल्पिका आणि या राजकारणाने देशाला, या जगाला ज्यांनी एक फार मोठा राजा दिला, फार मोठे छत्रपती दिले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्म, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील खेड राजा या ठिकाणी झाला. आणि या जिजाऊंनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातून हे स्वराज्याचं आपलं देखणं स्वप्न साकार केलं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना लहानपणापासून सर्व प्रकारचे संस्कार या ठिकाणी दिले. म्हणजे राजमाता जिजाऊंनी अंधश्रद्धा निर्मूलन काम केलं. त्यांनी कधीही
कॉलेजची विद्यार्थिनी आणि आजच्या कार्यक्रमाची अँकर आपले मनापासून स्वागत करते. Today the stage is not just a platform for a talk show, but it has transformed into a sacred space for history, courage and wisdom. The woman we are about to welcome today is not only a mother, but a nation builder. She was a visionary educator, a fearless guide, and a moral architect behind one of the greatest leaders India has ever seen, Chhatrapati Shivaji Maharaj. When society limited women, she expanded minds. When darkness surrounded the land, she lit the lamp of Swarajya in your heart. Her values shaped a warrior. Her stories shaped a king, and her ideas continue to shape generations. So put your hands together to welcome स्वराज्याची आई, स्वराज्याची जननी, जिने इतिहास घडविला, राजमाता जिजाऊ साहेब. आशीर्वाद बाळांनो, आजच्या पिढीसमोर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय अभिमान आहे. मी आऊ साहेबांना विनंती करते, कृपया त्यांनी आशीर्वाद व्हावे. विनंतीला मान ठेवून येथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आज आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहोत. संस्कारातून स्वराज्य कसे घडले हे आज आम्ही सर्वजण जाणून घेऊया. विचारणारे त्यांना घडवण्यामागे आपल्या शिकवणीचा पाया होता. त्याच्या साह्याने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा होता की तरुण शिवाजीला शिकवलेला पहिला धडा कोणता होता? खूपच छान प्रश्न बाळा. शिवरायांनी सर्वप्रथम स्वाभिमान आणि धर्मनिष्ठा. मी त्याला सांगितलं होतं, राष्ट्र होण्याआधी माणूस चांगला असावा, स्वतःचा मान राखणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी राजाची ओळख आहे. वा आऊसाहेब, किती उंच विचार होते तुझे. आऊसाहेब, आपल्याला माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही एका लहान मुलाला स्वराज्याची कल्पना कशी समजावून सांगितली? मी त्याला कथा सांगायची, रामायण, महाभारत आणि संतांची जीवनकथा. त्यातून मी त्याच्या मनात स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, जनतेसाठीचं राज्य ही भावना रुजवली. स्वराज्य ही सत्ता नव्हे, ती जबाबदारी आहे. बरोबर आऊसाहेब, आज आम्हा सर्वांना कळले की स्वराज्य ही सत्ता नव्हती, तर ते एक स्वतःचे राज्य आणि एक जबाबदारी होती. आऊसाहेब, आम्ही सर्व जाणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर योद्धा होते. एक योद्धाच नव्हे, तर ते लोकांच्या मनावर राज्य करणारे राजा होते. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही छत्रपतींना फक्त युद्धासाठी तयार केले होते की राज्यकारणासाठी? नाही बाळा, फक्त युद्धासाठी नाही. मी त्याला न्याय, करुणा आणि प्रशासन शिकवलं. शत्रूशी धैर्याने लढायचं, पण प्रजेवर आईसारखंच प्रेम करायचं हे मी त्याला वारंवार बतवलं. खरोखर आऊसाहेब, आज कळालं की छत्रपतींना जाणता राजा का म्हटले जाते. आऊसाहेब, आजच्या आधुनिक काळात आमचे आजी, आजोबा, आई, वडील यांना जेव्हाही वेळ मिळतो ते आम्हाला गोष्टी, कथा सांगतच असतात. तुम्ही सुद्धा शिवांना त्याच्या बालपणात काही गोष्टी आणि ऐतिहासिक कथा सांगतच असणार. हो, नक्कीच. तर मला असा प्रश्न पडला की एका बाल मनावर ऐतिहासिक गोष्टी आणि कथांचा एवढा मोठा प्रभाव पडू शकतो का? खरं. मग अशा कथांनी त्यांच्या मनावर कसा प्रभाव पाडला? इतिहास हा माझा सर्वात मोठा शस्त्र होता. मी त्याला महाराणा प्रताप, रामचंद्र आणि कृष्ण यांचे आदर्श सांगायचे. मी त्याला कधीच घाबरू दिलं नाही. मित्रांनो, आपण सर्व जाणतो की शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारात कार्यरत होते आणि एकीकडे जिजामाता एकट्या, त्यांच्यासोबत बाळ शिवाजी आणि मनात स्वराज्याची स्थापना करण्याची एक खंबीर जिद्द. तर अशा या कठीण काळात आऊसाहेब, आपण छत्रपती
खरोखर रावसाहेब, ही जीवनमूल्ये आजच्या पिढीने आपल्या जीवनात लागू केलीच पाहिजे. संकटे येतच असतात, पण संकटांना घाबरून प्रयत्न न करणे हे चुकीचे आहे. आऊसाहेब, अशी कोणती मूल्ये होती ज्यात छत्रपतींनी कधीही तडजोड करू नये असा आपला आग्रह होता? अति सुंदर प्रश्न बाळा. 3 गोष्टी: धर्म, नीतिमत्ता आणि स्त्री सन्मान. शिवाजीने कधीच स्त्रियांचा अन्याय केला नाही, कारण मी त्याला सांगितलं होतं, स्त्रीचा मान राखणं हीच राजाची खरी शूरता आहे. खरोखर रावसाहेब, मित्रांनो, आपण सर्वांनी स्त्रियांचा सन्मान केलाच पाहिजे. एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून, तर एक अर्धांगिनी म्हणून. जर स्त्री सरस्वती, लक्ष्मी आणि अन्नपूर्णा असू शकते, तर ती दुर्गा आणि कालीची रूपही धारण करू शकते. आऊसाहेब, आमचे आई वडील आमच्यासाठी खूप मोठमोठी स्वप्ने बघतात. जसे आमचा मुलगा, आमची मुलगी मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि सुखाने जीवन व्यतीत करावं. आपण सुद्धा छत्रपतींसाठी काही स्वप्न बघितलीच असणार. हो, तर माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा होता की आपण शिवाजी महाराजांसाठी बघितलेले सर्वात मोठे स्वप्न कोणते होते? माझे स्वप्न त्याला केवळ राजा बनवायचं नव्हतं, तर त्याला लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा बनवायचं होतं. त्याचे राज्य तलवारीपेक्षा न्यायावर अधिक उभं राहावं हीच माझी इच्छा होती. वा आऊसाहेब, या शब्दातून आऊसाहेबांच्या शब्दांची उंची, विचारांची महानता आणि मातृत्वाची उंची स्पष्ट दिसते. आऊसाहेब, आजच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? मातांनी केवळ मुलांना यशस्वी नव्हे तर संस्कारवान बनवावं. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावी. ऐकलं का मुलांना? हो का नाही? पण त्यासाठी शिस्त, धैर्य आणि अभ्यास हे आवश्यक आहे बरं का? खरोखर आऊसाहेब, आम्ही सर्व ही जीवनमूल्ये आमच्या जीवनात नक्कीच लागू करू. आऊसाहेब, शेवटी इतिहासाने जिजामातेला कशी लक्षात ठेवावे असे आपल्याला वाटते? इतिहासाने मला माता म्हणून आठवावं, जिने एका मुलाला राष्ट्रासाठी झुजायला शिकवलं. जर शिवाजी घडला तर ते मातृ संस्कारांमुळे. खूप सुंदर विचार मातोश्री. आज आपल्या शब्दातून आम्हाला एक नवी दिशा मिळाली. आपल्याशी बोलून आमचे मन भरून आले. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. विद्येने बलवान व्हा, चारित्र्याने महान व्हा आणि भारत मातेचे नित्यवान पुत्रपुत्री बना. तर चला तर मित्रांनो, अशा या प्रेरणादायी, शिस्तप्रिय, सत्यप्रिय, निर्भय आणि न्यायी जिजामातेला एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. जिजाऊ जन्मोत्सवाच्या व स्वामी विवेकानंद जयंतीच्या आपल्या सर्व उपस्थितांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या जीएस इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय रावसाहेब चव्हाण व प्राध्यापक माननीय उपनगराध्यक्ष शरद पाटील सर, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी, बालमित्रांनो, कर्मचारी बंधुभगिनींनो आणि पालकवर्गांनो, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी योगदान दिलं, त्या आदर्श आपण योगदान दिलं, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आज आपण येथे महाविभूतीच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेलो आहोत. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोघांनी भारतीय समाजाला केवळ दिशा नाही तर सशक्त चरित्रवान राष्ट्रपती घडवण्याचा पाय घातला. राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई नाही, तर त्या एक महान राष्ट्रमाता होत्या. त्यांनी शिवरायांच्या मनात लहानपणापासून स्वराज्य, स्वराज्य, स्वाभिमान, न्याय बोलण्याची विजय होती. जिजाऊ मातांनी आपल्याला शिकवले की सुजाण माहिती घडवायचं असेल तर शिक्षणासोबत संस्कारही तेवढेच महत्वाचे असतात. विद्यार्थ्यांनो, तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये शिवबा घडलेला आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत, आत्मविश्वास असेल तर तुम्ही समाजावर त्याच्यासाठी मोठ्या कार्य करू शकता. आता आपण स्वामी विवेकानंदांकडे बोलूया. त्यांनी संपूर्ण जगाला भारताची आध्यात्मिक व बौद्धिक ताकद दाखवून दिली. त्यांचा संदेश आजच्या प्रवासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. उठा, जागे व्हा, ध्येय साध्य थांबू नका. विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद म्हणतात की तरुण ही राष्ट्राची सर्वात मोठी ताकद आहे. म्हणून मोबाईल, आरोग्य यापासून दूर राहून न्याय
प्रोत्साहन द्या. आदरणीय पालकांनो आणि उपस्थित सर्वांना, मुलांच्या शिक्षणात शाळेचे घराची भूमिका महत्वाची असते. मुलांपेक्षा मूल्य, संस्कार, संवेदनशीलता याला प्राधान्य द्या. चांगला माणूस घडणे हे खरे यश आहे. समाज बांधवांनो, कोटा जीएस इंटरनॅशनल स्कूलने या भव्य आणि दिव्य अशा निवडणुकीचे आयोजन केले. यामध्ये जळगाव रोड येथील जिजाऊ हॉस्पिटल पासून ते जामनेरच्या नगरपालिका चौकात शिवतीर्थापर्यंत या रॅलीचे भव्य दिव्य असे आयोजन केलेले असते. या रॅलीच्या माध्यमातून जीएस इंटरनॅशनल स्कूलने आतापर्यंत जे मोठमोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, मग ते सामाजिक क्षेत्रातील असो, शैक्षणिक क्षेत्रातील असो, तसेच कृषी क्षेत्रातील असो, तसेच आपल्या देशावर सैन्य जे लढत आहे त्यांच्यासाठी असो, किंवा ज्या ज्या महामानवांनी आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे, तसेच लाठी फिरवणे, तलवारबाजी करणे, घोडेस्वारी करणे, पोहायला तयार करणे, रेसिंग करणे, आपले स्वतःचे संरक्षण कसे करावे, अशा विविध माध्यमातून आम्ही आपल्या सर्व ग्रामवासियांना असा संदेश दिला की आपल्या मुलांनी सर्व क्षेत्रामध्ये निपुण असावे आणि आपलं संरक्षण कसं करावे आणि सुसंस्कृत पालने कसा करावा. आणि जिजाऊंनी जो आपल्या छत्रपती शिवरायांसाठी जे संस्कार केले, तशा पद्धतीचे संस्कार आपल्या जीएस इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सर्व पालकांना मिळावा, सर्व विद्यार्थ्यांना मिळावा व आईने आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे चांगलं लक्ष केंद्रित करावं यासाठी हे नियोजन असतं. व खूप साऱ्या अशा महामाता ज्यांनी राष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे, यांचे आम्ही प्रत्यक्ष देखावे चित्रित केले आणि प्रदर्शित केले. मुलांच्या शिक्षणात शाळेत किती भूमिका महत्वाची असते. मुलांपेक्षा नीतिमूल्य, संस्कार आणि संवेदनशीलता याला प्राधान्य देऊन चांगला माणूस घडवणे हे सुद्धा महत्वाचे असते. म्हणून एक सांगू इच्छितो, शिक्षण संस्था म्हणजे केवळ इमारत नाही, तर ती उद्याच्या भारताची प्रयोगशाळा आहे. शाळा, पालक, समाज हे तुझे एकत्र आले तरच राष्ट्राची निर्मिती होऊ शकते. आजच्या या पावसाळी आपण सर्वजण संकल्प करूया, मूल्याधिष्ठित शिक्षण घेऊया, संस्कारशील पिढी घडूया आणि भारताला पुन्हा विश्वगुरू बनण्यासाठी मदत करूया. पुन्हा एकदा कोटा जीएस इंटरनॅशनल स्कूल वाटीवरच्या वतीने मी आपल्या सर्वांना खूप खूप जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो. आपण इथं आला, उपस्थित राहिला, आपण सर्वांनी आम्हाला योगदान दिलं, दृश्याने आम्हाला मदत केली. आपल्या सर्वांचे जीएस इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा आपलं प्रेम असंच सदैव आमच्यावर असू द्यावे मी आपल्या सर्वांना संचालक मंडळाच्या वतीने विनंती करतो. यानंतर भवानीला जिनवी सदा करीला सोनियाचा, दुसरी माझी ओळी माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा.
बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.